ठाण्यातील वर्तकनगर माजीवडा परिसरात सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च ट्रस्टच्या मालकीची सुमारे 20,570 चौरस मीटर म्हणजेच अंदाजे 116 कोटी रुपये किमतीची जमीन तब्बल 9 वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर अखेर ट्रस्टला परत मिळाली आहे। ही जमीन खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असतानाही तिचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याची बाब समोर आली होती। 2017 मध्ये अनिवार्य TILR सर्वेक्षण न करता आणि अंतिम सीमांकनाची खात्री न करता ही जमीन ठाणे महापालिकेच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे। सुरुवातीला संपूर्ण जमिनीवर दावा करणाऱ्या महापालिकेने नंतर आपला दावा कमी केल्याने व्यवहारातील गंभीर विसंगती उघड झाल्या। या प्रकरणात ठाणे सिटीजन्स फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर लढा दिला। अखेरीस अपर जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर हस्तांतरण रद्द करत संपूर्ण जमीन ट्रस्टकडे परत देण्याचे आदेश दिले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे।